आपण बघतोय ही दृश्य राज ठाकरे लोकलनं प्रवास करणार आहेत आणि मोर्चास्थळी पोहोचणार आहेत। त्याची राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे दोन नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। खासदार संजय राऊत उबाठाचे हे या मोर्चात सहभागी होणार नाहीत। त्यांची प्रकृती बिघडलेली आहे, त्यांना गर्दीपासून लांब राहायला सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तशी पोस्ट करत त्यांनी याची स्पष्टता केली की अनेक जणांनी मतचोरी विरोधात, मतदार याद्यांमधील घोळा विरोधात एकवटून या मोर्चात सहभागी व्हा। मी होऊ शकणार नाहीये कारण माझी तब्येत बिघडलेली आहे। राज ठाकरेंची ही दृश्य दोन ट्रेन राज ठाकरेंनी सोडलेले आहेत। माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आणि प्रणाली यांच्याकडून। सुस्मिता, आता आपण बघतोय की राज ठाकरे हे 10:38च्या चर्चगेट लोकलनं प्रवास करणार आहेत। पहिला दर्जाचा जो डबा असतो अर्थात फर्स्ट क्लास मधनं ते प्रवास करणार आहेत। अनेक माध्यम प्रतिनिधी त्यांची ही छबी टिपण्यासाठी इथं एकवटलेले आहेत, त्यामुळे फलाटावरती काहीशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई उपनगर भागातनं येणारे अनेक कार्यकर्ते आता हळूहळू CSMT चर्चगेटच्या दिशेनं पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे काही महत्त्वाचे पदाधिकारी बाळ अंकावकर, नितीन सरदेसाई हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। दररोज त्या लोकांना अनेक मुंबईकर प्रवास करतात, तोच धक्काबुक्कीचा आणि गरम होणारा, घामाच्या धारा लावणारा हा प्रवास मुंबईकरांसारखाच आज राज ठाकरे करणार आहेत। तेही गर्दीच्या वेळेमध्ये चर्चगेटच्या दिशेनं जाणारी लोकल ते पकडणार आहेत। दादर स्थानकात सर्वसामान्यतः आपण जर बघितलं तर प्रचंड गर्दी असते आणि आज याच प्रवासादरम्यान राज ठाकरे या गर्दीचा आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आणि प्रणाली या दोघीही राज ठाकरेंच्या या ताफ्यासोबत आहेत, त्यामुळे त्या सुद्धा ट्रेननं प्रवास करणार आहेत। म्हणून त्या आपल्याला अधिक माहिती द्यायला आता काही क्षण उपलब्ध नाही आहेत, पण आपण दृश्य त्यांच्याच माध्यमातून बघतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या काही निवडक नेत्यांचा ताफा आहे। हे सगळे एकत्रित प्रवास करणार आहेत। दादर ते चर्चगेट स्थानकावर वाट बघत उभे आहेत राज ठाकरे। दोन गाड्या राज ठाकरेंनी सोडलेल्या आहेत आणि कळते माहिती अशी की 10:38ची चर्चगेट लोकल राज ठाकरे पकडणार आहेत आणि त्यातून फर्स्ट क्लासच्या डब्यातून ते प्रवास करणार आहेत। जरी त्यांच्याबरोबर सगळे नेते असले, पोलीस असले, VIP सगळी ट्रीटमेंट असली तरी देखील राज ठाकरेंच्या नजरेतनं छोट्या छोट्या गोष्टी चुकत नाहीत आणि त्यामुळे आजचा जरी उद्देश सत्याच्या मोर्चासाठी जाण्याचा असला तरी राज ठाकरेंना दादर परिसरातली गर्दी, दादर परिसरातला चिखल, ट्रेनची गर्दी, कसे सामान्य लोक प्रवास करतात या सगळ्या गोष्टी त्यांच्या नजरेतनं सुटणार नाही अशी आपण अपेक्षा करूया। आजचा दिवस सत्याच्या मोर्चाचा आहे। या सगळ्या नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षांचा उद्देश आहे की मतचोरी आणि मतदार याद्यांमधल्या घोळाकडे सरकारचंही लक्ष जावं आणि अर्थात निवडणूक आयोगाचंही लक्ष जावं। केंद्रात सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाकडे हे नेते जाऊन भेटून आले, त्यांना व्यथा, प्रॉब्लेम्स सांगून आले, उदाहरणासकट त्यांना काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या। राज ठाकरेंसमोर गाडी आलेली आहे, दोन गाड्या राज ठाकरेंना सोडाव्या लागल्या कारण त्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होती। राज ठाकरे हे दादर स्थानकावरून चर्चगेटसाठी ट्रेन पकडतील। उजव्या आणि डाव्या बाजूला प्रसार माध्यमांची गर्दी आहे। आमच्याच माध्यमातून महाराष्ट्रभरात ही सगळी दृश्य पोहोचतायत। ही राज ठाकरेंच्या लोकल प्रवासाची असो किंवा काही वेळानंतर आपल्याला जो मोर्चा दिसणार आहे त्या मोर्चाची दृश्य असो, ती सगळी आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतात। त्यामुळे अशी प्रचंड गर्दी माध्यमांच्या कॅमेऱ्याची आपल्याला सगळ्या ठिकाणी बघायला मिळते। आता ही थेट दृश्य राज ठाकरेंची दादर स्थानकावरून। राज ठाकरेंच्या ट्रेनच्या प्रवासाला कॅमेरा म्हणजे दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण ही दृश्य टिपतोय। खरं तर अनेकदा प्रसार माध्यमांना प्रश्न विचारले जातात की नेते प्रवास करतात त्याचं काय चित्रण करता, पण हे फार फार महत्त्वाचं आहे आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की अशाच दृश्यांना जास्तीत जास्त लोक पाहतात कारण आपला नेता काय करतो आणि आपला नेता कसा आमच्यासारखा प्रवास करतो हे बघण्याची उत्सुकता महाराष्ट्राला असते। असो, हा आजचा जो दिवस आहे तो आहे सत्याच्या मोर्चाचा आणि त्याच्याविषयी आपल्याला प्रणाली अधिक माहिती देत आहेत। प्रणाली,
काय सांगाल, ट्रेन मधला प्रवास अजून सुरू झाला नाही, किती वेळ लागू शकतो? राज ठाकरेंनी आतापर्यंत 3 ट्रेन सोडलेल्या आहेत आणि आता कदाचित पुढची ट्रेन ते घेणार आहेत. त्यांनी जसं मागच्या वेळेला कॅमेरा पर्सन्सना चकवा दिला होता तसा आता वेळापूर्वी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळेला कॅमेरामन काही फारसे त्यांच्या चकव्याला फसले नाही आणि त्यामुळे आता आम्ही सगळेजण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबलेलो आहोत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून येणाऱ्या ट्रेन मधले जे प्रवासी आहेत ते त्यांना बाहेर लांबून अभिवादन करतायत. त्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. या मोर्चामध्ये आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत. त्यांनी सगळ्या त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना या मोर्चाची जय्यत तयारी करायला सांगितलेली होती आणि त्यानुसार ही तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणीची ट्रेन येते. ती ट्रेन मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत आणि त्यासाठी संपूर्ण व्यवस्था जी आहे ती केलेली आहे. आतापर्यंत 3 ट्रेन खरं तर त्यांनी सोडल्या, त्यामुळे एक मोठी अडचण झालेली होती, परंतु पोलीस प्रशासन आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक हे या ट्रेनमध्ये सगळ्यांना सुरक्षित व्यवस्थित पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. ट्रेन आलेली आहे. ही चर्चगेटला जाणारी स्लो प्लॅटफॉर्मवरची ट्रेन आहे. या ट्रेन मधल्या प्रवाशांशी संवाद साधत मनसे अध्यक्ष या ठिकाणी प्रवास करणार आहेत. प्रणाली, आपल्याला सुद्धा या ट्रेनने प्रवास करायचा असेल, त्यामुळे आपण प्रेक्षकांना सांगूया. प्रणाली कापसे आणि आमच्या प्रतिनिधी सुस्मिता या राज ठाकरेंच्या ताफ्याबरोबर चर्चगेट पर्यंत जातील, ट्रेननं प्रवास करतील. आता ही चर्चगेट ट्रेन आहे समोर आणि कदाचित ते या ट्रेनमध्ये चढतील अशी अपेक्षा करूया. पण जसं प्रणाली सांगत होत्या की सामान्यांना जसं एक एक ट्रेन सोडत वाट बघत बसावी लागते प्लॅटफॉर्मवर, तसंच आज राज ठाकरेंचं झालं. 3 ट्रेन राज ठाकरेंनी गर्दीच्या सोडल्या आणि त्याच्यानंतरची ट्रेन ते आता पकडतील अशी अपेक्षा आहे. राज ठाकरे खूप वर्षांनी ट्रेननं प्रवास करत आहेत. आतापर्यंत त्यांचा ट्रेनचा प्रवास तो कल्याण दादर जो होता त्याच्या व्यतिरिक्त बघायला मिळाला नाही, तोही काही वर्षांपूर्वीचा होता. तर राज ठाकरेंनी जसं प्रणाली म्हणाली की थोडा प्रसारमाध्यमांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेला माध्यमं काही चुकली नाहीत आणि ही सगळी दृश्य न्यूज 18 लोकमतची वर आपण बघताय. प्रणाली, ही 4थी ट्रेन राज ठाकरेंनी सोडली का काय नेमकं? ही 2 दृश्य दादर स्थानकावरची 3 ट्रेन राज ठाकरेंनी सोडलेल्या आहेत. प्रचंड गर्दी आता जमायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे स्थानकावर आहेत म्हटल्यानंतर अधिकाधिक गर्दी जमते. घाम आलेला आहे, सगळेजण घाम पुसतायत. हे रोज सामान्यांना जाणवणारं आणि भेडसावणारं चित्र आज राज ठाकरेंच्या समोर आहे. चर्चगेटच्या स्थानकाबाहेर राज ठाकरेंना बघण्याकरता, त्यांना भेटण्याकरता त्यांचा ताफा आपल्याला बघायला मिळतोय. चर्चगेट स्थानकाबाहेरची दृश्य आणि दादर स्टेशनवरून राज ठाकरे अजून निघायचे त्याची दृश्य. संकेत आपल्या सोबत आहे. संकेत, आता आपण कुठे आहात? राज ठाकरे दादर स्थानकावरून निघतायत, चर्चगेटला पोहोचणार आहेत, काय सांगाल? दादर स्टेशनला पोहोचले आणि आता ते रेल्वे प्लॅटफॉर्मवरती ट्रेनची वाट पाहतात. एकदा ते ट्रेनमध्ये तिकडून बसले की ते चर्चगेट स्टेशनला येणार आहेत. पण राज ठाकरेंचा ताफा म्हणजे त्यांची जी वेलफेअर कार आहे किंवा त्यांची जी लँड क्रुझर कार आहे ती ऑलरेडी चर्चगेट स्टेशन बाहेर त्यांचा संपूर्ण ताफा उभा आहे. चर्चगेटला जेव्हा राज ठाकरे उतरतील तेव्हा ते ताफ्यात बसतील आणि पुढे वेस्टर्न हॉटेलला जाऊन ते काही वेळ थांबतील आणि त्यानंतर 1च्या दरम्यान 1 ते 1:30च्या दरम्यान मोर्चा जिथून सुरुवात होणार आहे मोर्चाला तिथे जाऊन ते इतर नेत्यांना भेटतील. बर, पण मग संकेत, ही जी मीटिंग होणार आहे असं कळत होतं, ती मोर्चाच्या आधी होणार आहे का आणि मग ती कुठे होणार आहे? मोर्चा जी सर्व नेत्यांची जी मीटिंग होणार आहे ती मोर्चाच्या आधीच होईल. फक्त त्याचं लोकेशन अजून तरी काही ठरलं नाहीये. कदाचित वेस्टर्नला होईल पण अजून तरी काय सांगता येत नाही. संकेत, तुम्ही असेच सोबत राहा. असं कळतंय की 4 गाड्या राज ठाकरेंनी सोडलेल्या आहेत. दादर स्थानकावरच अजून सुद्धा ते आहेत, गाडीची वाट बघतायत. रोज गर्दीनं भरून आलेल्या ट्रेन्स अशाच अनेक सामान्य माणसांना सोडावे लागतात, कारण गर्दी असते, चढताच येत नाही. तसंच काहीसं कदाचित राज ठाकरेंचं झालेलं असावं. आणि फर्स्ट क्लासमध्ये जे प्रवास करतात त्यांना तर कायम अनुभव येतो की फर्स्ट क्लास जरी तिकीट आपण काढलं किंवा पास जरी काढला तरी सुद्धा चढायला शिरेल, घुसायला शिरेल अशी काही परिस्थिती नसते. आणि दादर सारख्या स्थानकावर राज ठाकरे 3 गाड्या 4 गाड्या सोडतात. अजून सुद्धा त्यांना गाडी पकडून पुढे जाता येत नाहीये कारण गर्दी प्रचंड आहे. आणि नेमकं पीक आवरलाच राज ठाकरे निघाले. जरी शनिवार असला तरी गर्दी आपल्याला स्थानकांवर बघायला मिळते. आणि काही गर्दी अशी पण आहे जी राज ठाकरेंना बघायला आलेली आहे.
2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घेतलेली दादर स्थानकावरची ही दृश्य. 4 ट्रेन राज ठाकरेंनी सोडलाय. थोडासा घाम पण आलेला आहे, गर्दी वाढत चाललेली आहे. प्रणाली, सुस्मिता हे सगळे आपल्याला माहिती देतात. आमची टीम त्यांच्या ताफ्याबरोबर आहे. आजचा जो मोर्चा आहे मतचोरी विरोधात, मतदार याद्यांमधल्या घोळाविरोधातला सत्याचा मोर्चा आहे. पण यावर भाजपनं सडकून टीका केली आहे. भाजप ही बाबुलनाथ मंदिराच्या समोर याच्या मोर्चाच्या उत्तरादाखल एक आंदोलन करणार आहे. आपण बघितलं की राज ठाकरेंनी 4 ते 5 गाड्या सोडलेल्या आहेत, वेटिंगवर आहेत. राज ठाकरे स्थानकावर उभं राहत आहेत आणि वाट बघतायत ट्रेनची. हे दृश्य तसं विरळाच असतं, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांना बघण्याकरता गर्दी जमलेली आहे. त्यांचे नेते सुद्धा शांतपणे थांबून आहेत आणि एक एक ट्रेन येत आहेत. 4 ट्रेन अशा समोरनं गेल्यात. राज ठाकरेंनी या 4ही ट्रेन सोडल्यात कारण गर्दी आहे म्हणून. आणि कदाचित असं कळत होतं की 10:38ची ते चर्चगेट लोकल पकडतील, पण चर्चगेट लोकल सुद्धा गेली समोरनं. गेल्या 15 मिनिटांपासून दादर स्थानकावर उभे राहून आहेत. इथून ते चर्चगेट स्थानकात पोहोचतील, तिथून ते एका हॉटेलला जातील, तिथे ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत असं कळतंय. पण असंही कळतंय की पदाधिकाऱ्यांशी जी मीटिंग होणार आहे त्याचं लोकेशन अजून फायनल नाही झालंय. आणि मग 1 ते 4च्या दरम्यान हा सत्ताचा मोर्चा आहे विरोधकांचा. यात फक्त मनसे, उबाठा, शरदचंद्र पवार पक्ष एवढेच नाही तर अनेक पक्ष, विरोधी पक्ष बाकावरचे सहभागी झालेले आहेत. आणि ते 1 ते 4 दरम्यान हा सत्याचा मोर्चा काढणार आहेत, फॅशन स्ट्रीट ते महापालिका कार्यालय इथपर्यंत. दादर ते चर्चगेट असा खूप वर्षांनंतरचा राज ठाकरेंचा लोकल प्रवास.